वाढदिवसानिमित्त घेतलेला ओपनचा बैलगाडीचा अड्डा आणि आदतचा बैलगाडीचा अड्डा. तारीख 27 आणि 28ला दोन्ही अड्डे घेतले होते, परंतु पावसाअभावी दोन्ही अड्डे त्यावेळेला कॅन्सल झाले. त्यावेळी परमिशन काढलेलं होतं. 4 आणि 5 आणि 6 तारखेला सुद्धा आपण परमिशन काढून तोही अड्डा आपण पावसाअभावी आता बंद होते. तरी आता एक शेवट निर्णय घेतलाय आपण. कडेगाव तालुक्यात अमरापूरच्या फाटीवर आपण हा अड्डा ओपनचा उद्याच्याला घेत आहे आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी पाऊस उघडला की आदतचा अड्डा आपण पेटनाका येथे घेत आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की उद्याच्याला सगळ्यांनी अमरापूरच्या फाटीवर उपस्थित राहावे. सकाळी 8 वाजता 9 वाजता अड्डा चालू होईल आणि गाडी आतापर्यंत 250-250 गाडी नोंद आहे. तरी उद्या सकाळी गाडीची नोंद त्या फाटीवर पण घेतली जाईल आणि सकाळी 10 वाजता सर्व गट पाडून 10ला गट पहिला पळविला जाईल. पावसाच्या अगोदर हा अड्डा संपवून, कारण या अड्ड्याचा बराच त्रास या महिन्यात झालेला आहे पावसामुळे. तरी सर्व बैलगाडी मालकांनी अमरापूरच्या फाटीवर उपस्थितीत राहावे आणि कुणीही गाडी नोंदवलेल्यांना जर ही माहिती पोचली नाही आणि जेणेकरून तो उपस्थित राहिला नाही तर त्याला अडचण येईल. तर त्वरित एकमेकाला फोन करून सांगावं की पेठच्या फाटीवरचा अड्डा MM नानाचा बुर्लीच्या अमरापूरच्या फाटीवर घेतलेला आहे आणि एकामेकाला संपर्क करून सकाळी 9 वाजता सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी तिथं उपस्थित राहावे आणि अड्डा उद्याच्याला संपवून ह्या विषयास पूर्णविराम देऊ असे मी या निमित्ताने सांगू इच्छितो. तर सगळ्यांना माझ्यापासून काही त्रास झाला असेल बैलगाडी मालकांना तर क्षमस्व. सगळ्यांनी उद्याच्याला उपस्थित राहून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मी सागर शशिकांत मधने लेंगरे. आपण जे 7 तारखेला म्हणजे उद्या जे आपण माननीय मोहनराव मधने हिंगणाना यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान आपण घेतलं होतं पेटनाक्याचं वनश्री केसरी, ते मैदान आपण पेटनाक्याला उद्या घेणार होतो. पण निसर्गाने साथ दिली नाही आणि दुपारी पाऊस पडला आणि 10-15 मिनटं पाऊस पडल्यामुळे ती फाटी तुम्हाला माहिती आहे माझी फाटी असल्यामुळं तिथं पाऊस असतो आणि चिखल झालेलं आहे पूर्णपणे. तर आपण लगेच तिथून प्रोसेस हलवलेली आहे आणि सांगली जिल्ह्यात दुसरी फाटी म्हणजे आपण पाहू शकतो आपण अमरापूरची फाटी. तर आपण अमरापूरच्या फाटीवर हेच मैदान आपण उद्या म्हणजे अमरापूरच्या फाटीला उद्या मैदान घेतलेलं आहे. त्यामुळे गाडी मालकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि अजून कोणाची गाडी नोंद करायची राहिली असेल ऑनलाईन तर आज नोंद करायची आहे किंवा ऑफलाईन पण आपण सकाळी 10 वाजेपर्यंत नोंद ठेवलेली आहे. त्यामुळे काही अडचण नाही. कोणत्याही म्हणजे आपणवरती विश्वास ठेवू नका. मैदान 100% होणार आहे. फक्त आपण जे मैदान पेटनाक्याला होणार होतं तेच मैदान आपण उद्या काही तांत्रिक अडचणी निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आपण अमरापूरच्या फाटीवर मैदान घेतलेलं आहे.